यवतमाल के आजाद मैदान स्थित महात्मा ज्योतिबा फुले की प्रतिमा के समक्ष राजीव गांधी पंचायत राज संगठन द्वारा एक शांतिपूर्ण सत्याग्रह का आंदोलन का आयोजन किया गया। इस आंदोलन का मुख्य उद्देश्य देश में लोकतंत्र की रक्षा, नागरिकों को न्याय सुनिश्चित करने तथा मूलभूत अधिकारों की रक्षा को लेकर जन जागरूकता फैलाना था। राजीव गांधी पंचायत राज संगठन ने यवतमाल के आजाद मैदान में लोकतंत्र और नागरिक अधिकारों की रक्षा के लिए सत्याग्रह आंदोलन किया। आंदोलन के माध्यम से न्याय, पारदर्शी प्रशासन और संविधान की मूल भावना को बनाए रखने की मांग की गई। इस शांतिपूर्ण प्रदर्शन में कांग्रेस नेताओं ने भाग लेकर पंचायती राज की मजबूती और लोकतांत्रिक मूल्यों की सुरक्षा पर जोर दिया। नागरिकों और सामाजिक संगठनों के समर्थन से आंदोलन को व्यापक जनसमर्थन मिला। त्यासाठी आमचा आग्रह आहे, लोकशाही जगली पाहिजे हे सत्य आहे। सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे हे सत्य आहे। सामान्य माणसावर अन्याय होऊ नये अशा प्रकारे सत्य आणि हे सत्य मात्र दडपल्या जात आहे। सत्याचा खून होत आहे आणि म्हणून आम्ही सत्यासाठी आग्रह धरत आहोत। आग्रह यासाठी की ग्रामीण भागातला माणूस, सर्वसामान्य माणूस या लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून आम्ही भारताचे लोक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणतंत्र घडवण्याचा व त्यांच्या सगळ्या नागरिकास सामाजिक, आर्थिक न्याय, स्वातंत्र्य देण्याचा हा खरा मोठा आमचा अधिकार जो आहे, हा अधिकार हिरावून घेतला जात आहे आणि म्हणून कुठलाही माणूस अधिकारापासून वंचित राहू नये। कोणताही माणूस स्वतःच्या अन्न, वस्त्र, निवारा आहे, गाडी, घोडी आहे, बंगला आहे, या सगळ्या प्रकारच्या वैभव संपन्न जीवन जगण्याचा आमचा तो अधिकार आहे, हा हिरावून घेतला जात आहे आणि म्हणून राजीव गांधीचं स्वप्न हे होतं की या सर्वसामान्य माणूस देखील या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी झाला पाहिजे। तो या देशाचा नेता झाला पाहिजे। या देशाचा सरपंचापासून तर या देशाच्या पंतप्रधानापर्यंत त्याला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होता आलं पाहिजे। हे स्वातंत्र्य आणि हे सत्य आम्ही स्वीकारलेलं होतं, पण आज काळाच्या ओघामध्ये मात्र मागील 10-12 वर्षापासून प्रत्येक माणसाचा खून होत चाललेला आहे। लोकशाहीचा खून होत चालला, स्वायत्त संस्थांचा खून होत चालला, बँका पळवल्या जात आहे। अशा प्रकारच्या या अत्यंत अनागोंदीच्या कारभारामध्ये आमच्या सगळ्या माजी नेत्यांनी जी काही विचारधारा आम्हाला दिलेली आहे, त्या विचारधारेचं मूर्त स्वरूप समाजात अवतरावं यासाठी आमचा सत्याग्रह आहे।